ट्रेनमध्ये भीक मागायचं सुरू केलं. म्हणजे ट्रेनमध्ये हार्मोनियम घेऊन भीक मागायचो. कधी पैसे भेटायचे, कधी नाही भेटायचे. उधर कार्टर रोड पे बैंडस्टैंड पे सलमान खान है, शाहरुख खान है, वो लोग के घर के बाहर बहुत गर्दी होता है, उधर जा. तर तिकडे जाऊन भीक मागायचं. तसं बालपण होतं माझं. इट वॉज व्हेरी टफ. सलमान खानच्या घराच्या बाहेर भीक मागायचो ना, तेव्हा बोलायचो इसके साथ काम करूंगा. आणि तेच मी सलमान खानच्या घरात मला तो बिर्याणी देत होता ना जेव्हा हाताने त्याच्या स्वतःच्या, तेव्हा त्याला सांगत होतो की आपके घर के बाहर मैं भीक मागता था. मुळातच तुला संगीताची आवड लहानपणापासून होती की काही झालं त्याच्यानंतर क्रिएट झाली? तुला कधी कळलं की तुला म्युझिक, 4 गोष्टींपैकी म्युझिक हे मला जास्त आवडतं? हो, म्हणजे माझं कसं आहे, माझी लाईफ मी नेहमी मिरॅकल असं समजतो. कारण आय बिलॉंग फ्रॉम अ व्हेरी पुअर फॅमिली. आमच्या घरात असं होतं की खूप काही शिकलास की मग तुला ऑफिसमध्ये काम लागेल आणि तुला 10-12 हजार रुपयाचा पगार, म्हणजे ते एक आयडियल सिच्युएशन होती घरची. पण असं नव्हतं. माझ्या घरात सगळी रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी वयात माझ्यावर आली. आणि ट्रेनमध्ये भीक मागायचं सुरू केलं. म्हणजे ट्रेनमध्ये हार्मोनियम घेऊन भीक मागायचो. आणि त्यावेळेला असं होतं की फक्त पैसे कसे येतील आणि घर कसं चालेल एवढंच होतं माझं. तर इथून आपली वेस्टर्न लाईन, मला सकाळी निघालो की संध्याकाळपर्यंत कधी पैसे भेटायचे, कधी नाही भेटायचे. ते करता करता कधी कोणी सांगायचं की आज इधर पैसा नहीं मिला, उधर कार्टर रोड पे बैंडस्टैंड पे सलमान खान है, शाहरुख खान है, वो लोग के घर के बाहर बहुत गर्दी होता है, उधर जा. तर तिकडे जाऊन भीक मागायचं. त्यांच्या घराचं बाहेर असतात ना फॅन्स त्यांचे, मग ते त्यांची गाणी वाजवली की तिकडे पैसे मिळणार. मग तसं बालपण होतं माझं. इट वॉज व्हेरी टफ. पण म्युझिकची आवड होती? हो, मला माहिती नाही म्युझिक कुठून आलं. म्हणजे मी रस्त्यावर पण ते गणपती सोडताना पण मी जायचो, वाजवायला सुरू करायचो, वाजवायचं. कुठून आलं, काय कुठल्या जन्माचं आहे ते, की आता मी राग बेस गाणी बनवतो, तर कुठे राग शिकावे लागतात काय. मी आता तेच विचारणार होते की आता जे फ्लेवर्स तुझ्या गाण्यामध्ये दिसतात किंवा ऐकू येतात, ते त्याचं सगळं ज्ञान मग कुठून आलं? काहीच कळत नाही. म्हणजे हे मिस्ट्री आहे. म्हणजे मला वाटतं इट इज कमिंग फ्रॉम मेनी बर्थ्स. आणि कुठल्या जन्मात कुठे रियाज केला असेल ते या जन्मात मला मिळालं आहे. आणि ऐकून ऑब्व्हियसली खूप लोकांना, माझं म्युझिकल डाएट खूप स्ट्रॉंग आहे. खूप म्युझिक ऐकतो मी. म्हणजे मी आंघोळ करताना पण फक्त म्युझिक ऐकत असतो. आणि मोस्टली मी ऐकतच असतो. वेन आय एम नॉट डुईंग एनिथिंग, मी म्युझिक ऐकत असतो. राईट. आणि त्यातून कुठेतरी ती सेन्सिबिलिटी डेव्हलप झाली असेल कदाचित. आज तू एवढा मोठा कॉन्सोल घेऊन बसतोस आणि तू अरेंज करतोस, आणि ती सगळी टेक्निकॅलिटी, ती सिस्टीम, ती अरेंजमेंट, हे सगळं तू कधी शिकलास, कसं शिकलास, कोणी तुला सांगितलं, कोणी तुला शिकवलं? नाही म्हटलं तरी ह्यात एक टेक्निक सुद्धा आहे, स्टुडिओ मधल्या गोष्टी. कळत नाही हे कसं. मला खरंच मला पण विचारायचं, मला पण माझा एक इंटरव्ह्यू घ्यायचा की हे कसं कळलं. ॲक्च्युली म्हणजे रणजितबाईंना पण बघून खूप शिकलो. रणजितबाई अरेंजमेंट करायचे तेव्हा, त्यांना बघून पण खूप शिकलो आहे. पण असं नाही की कधी बसून कोणी शिकवलं की हे असं करायचं, ते तसं करायचं, नाही. सगळं ऐकून. आणि आय थिंक आय एम अ व्हेरी गुड स्टुडंट. आणि मी एखाद्या गोष्टीच्या पाठी लागलो ना, तर मी वेड्यासारखा पाठी लागतो. मग मी सोडत नाही. म्हणजे मॅनिफेस्ट करतात ना लोक, ते या लेवलला करतो की म्हणजे मी जेव्हा सलमान खानच्या घराच्या बाहेर भीक मागायचो ना, तेव्हा बोलायचो इसके साथ काम करूंगा. आणि तेच मी सलमान खानच्या घरात मला तो बिर्याणी देत होता ना जेव्हा हाताने त्याच्या स्वतःच्या, तेव्हा त्याला सांगत होतो की आपके घर के बाहर मैं भीक मागता था. माय गॉड. तर एवढ्या लेवलचं मी मागतो देवाकडे. मला वाटतं इट हेल्प्स.